नमस्कार मित्रांनो. काय आपण डॉक्टर आहात? आपली ओपीडी किंवा आपला दवाखाना व्यवस्थित चालत नाही, तर आपल्याला जो सल्ला पाहिजे तर आपण बरोबरच व्हिडिओ ठिकाणी आलो. तर मित्र, काल एका डॉक्टरचा म्हणजे डॉक्टर मॅडमचा मला मेसेज आला की सर, मी एक सोडून चार ठिकाणी माझी ओपीडी गाठली, पण माझ्या ओपीडीला म्हणावं तशी काय पेशंट येत नाही. तर मित्र, दवाखाना हे फार म्हणजे फार अतिशय लोकांच्या गरजेचं आणि विश्वासाचं ठिकाण असते. हे असं ठिकाण आपल्याला जपायचं म्हणजे पण फार अवघड असतं. तरी मला मॅडमने विचारल्याप्रमाणे माझ्या माहितीनुसार ज्या काय माझ्याकडच्या टिप्स किंवा माहिती आहेत त्या मी सांगणं गरजेचं वाटतं. मित्र हो, तुमचा दवाखाना कुठंही असू दे, म्हणजे शहराच्या ठिकाणी असू दे, खेड्याच्या ठिकाणी असू दे, एखाद्या कॉलनीत असू दे, एखाद्या वाडीवर असू दे, ज्या कुठल्याही ठिकाणी तुमचा दवाखाना असेल, त्या दवाखान्यात महत्वाचं म्हणजे तुमचं टाइम, म्हणजे तुमची वेळ. जर का सकाळी तुम्ही 9ला दवाखाना उघडत असेल तर तो दवाखाना साधारण 1ला बंद केला पाहिजे, किंवा 1ला बंद न करता जोपर्यंत तुमचे पेशंट संपत नाही तोपर्यंत तुम्ही दवाखाना बंद करायचा नाही. दुसरं, संध्याकाळच्या टायमिंगला तुम्ही दवाखाना 6ला चालू करायला पाहिजे. आणि 6ला तुम्ही चालू केलेला दवाखाना ते कमीत कमी 10 वाजेपर्यंत दवाखाना चालू ठेवायला पाहिजे. आणि 10 नंतर मग येणारे पेशंट तर 10 वाजेपर्यंत का? तर मित्र हो, काही लोक कामावरून 8 वाजता येतात आणि 8 वाजता आल्यानं लोकांना त्याच्यानंतर जर का उपचार घ्यायचा असेल त्यावेळी डॉक्टर अवेलेबल असावा लागतो. तर तो असा डॉक्टर आपल्या जवळपास मिळावा याची लोक प्रतीक्षा करीत असतात. आणि त्यामुळं आपलं हे टायमिंग संध्याकाळी 8ला नसून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत असणं फार गरजेचं आहे. मित्र हो, आपल्या दवाखान्याच्या बाहेर, म्हणजे आपलं दवाखाना आहे आणि दवाखान्याच्या बाहेर जो काय आपण बोर्ड लिहितो त्या बोर्डवर न चुकता आपल्या दवाखान्याची वेळ ही लिहिणं बंधनकारक आहे. त्यानं काय होतं की आपल्या दवाखान्याच्या समोरून येणा जाणारे करणारे जे लोक असतात ते त्या दवाखान्याची वेळ वाचतात. आणि ते वेळ वाचलेली वेळ समजा एखाद्या त्यांच्या मित्रांनी किंवा एखाद्या नातेवाईकांनी किंवा एखाद्या शेजाऱ्याने विचारले की आता डॉक्टर कोण उपलब्ध असेल, तर त्यांना ते ताबडतोब सांगतात की बाबा या ठिकाणी जावा, या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध आहे. त्यामुळे दवाखान्याच्या वरती वेळ लिहिणं फार म्हणजे फार बंधनकारक आहे. तिसरी गोष्ट की ठरलेल्या वेळेमध्ये दवाखाना आपला उघडा असलाच पाहिजे. त्याला कुठल्याही प्रकारचं कारण करून चालणार नाही. चौथी गोष्ट मित्रांनो सांगायचं म्हणजे की डॉक्टरच्याकडे नम्रता, म्हणजे नम्रता आणि डॉक्टरच्याकडे बोलण्यामध्ये गोडवाणी पाहिजे. हे दोन जे शब्द असतात त्याच्यावर डॉक्टरच्याकडे पेशंट आकर्षित होतात. जर का एखादा डॉक्टरची वाणी एकदम अमृतासारखी गोड असेल तर येणारा पेशंट हा असं समजतो की अरे बापरे, हा डॉक्टर आपल्यालाच आहे आणि याला आपल्या घरातल्या पद्धतीनं आपल्याला ट्रीट करतो किंवा आपल्या घरातल्या पद्धतीने सगळं सांगतो. तर असा हा डॉक्टर आमचा फॅमिली डॉक्टर होतो आणि तो आपला प्रचार करताना देखील त्याच पद्धतीने करतो. त्यामुळे डॉक्टरची वाणी किंवा डॉक्टरचे बोलणं हे गोड असलं पाहिजे आणि पेशंटच्या बरोबर आपले सलोख्याचे आणि घरच्या सारखे संबंध राहिले पाहिजे. मित्र, आपल्याकडे एखादा पेशंट आला आणि त्या पेशंटला आपण तपासून औषध उपचार करीत असताना शक्यतो म्हणजे 80% पेशंट आपल्याच औषधावर बरा कसा होईल याची प्रथम आपण दक्षता घेणं फार गरजेचं आहे. कारण आपण जर का आलेल्या पेशंटला भरमसाठ औषध लिहून दिली, हे जनरल प्रॅक्टिस मधलं मी सांगतोय मित्रांनो, हे एमडी
किंवा मोठ्या लेवलच्या डॉक्टरांचं सांगित नाही. हे जे आहे हे जनरल प्रॅक्टिस मधल्या डॉक्टरांचं सांगतोय. तर भरमसाठ औषध आपण लिहून दिले तर याचा उलटा विचार पेशंट करतोय, की पेशंट काय म्हणते की डॉक्टर आपल्यापासून औषध देत नाही, तर डॉक्टरचा आणि मेडिकल वाल्याचा काहीतरी संबंध किंवा लागेबंद आहेत, त्यामुळं पेशंट डॉक्टर आपल्याला औषध लिहून देते. त्यामुळे असे काहीतरी चुकीची समजूत करते पेशंट करून घेतल्यामुळे सुद्धा पेशंट तुटण्याची चान्सेस जास्त असतात. तर मित्र हो, कृपा करून आपल्याकडे आलेल्या पेशंटला शक्यतो आपल्या जवळचीच औषध देऊन जेवढं बरं करता येईल तेवढं बरं करायचं आणि त्याच्यानंतरच जर का पेशंट बरं नाही वाटला तर रेफरिंग औषध द्यायचं. मित्र हो, पेशंट हे आपले पेशंटवर आपलं लक्ष, पेशंटची सेवा ही देव भावे सेवा करायची असते मित्रांनो, आणि पेशंटचा आदर करायचा असतो. आपल्या ओपीडी मध्ये आपल्याला प्रसन्न वातावरणामध्ये पेशंटला तपासायचं असते आणि अशा बरेच काही गोष्टी असतात की ते पेशंटला आपल्या शेजारी किंवा जवळ मिळत असेल तर त्या पेशंट आपल्याकडे येत असतो, तो आपल्याला काहीतरी व्याधी, आपल्याला काहीतरी त्रास किंवा आपल्याला काहीतरी होत आहे म्हणूनच येत असतो, किंवा कोणही असंच डॉक्टरांच्याकडे करत जात नाही. अशा वेळी जर का तुम्हाला काही झालंच नाही असा जर का पेशंटला सल्ला दिला तर पेशंटचा राग तुमच्यावर निर्माण होतो आणि पेशंट सरळ सरळ म्हणतोय की या पेशंटला काय झालेलं नाही. तरी अशा पेशंटला म्हणजे एखादा पेशंट मानसिक मानसिक आजार पण पेशंटला असू शकतो किंवा एखाद्याला काहीतरी वैयक्तिक टेन्शन असतं. अशा पेशंट बरोबर आपण आपुलकीनं बोलून त्यांच्यातनच त्यांच्या प्रश्नाची उत्तर हुडकून घ्यायची असतात आणि आपण त्यांचीच उत्तर घेऊन आपण जर का त्यांना त्या प्रश्नाची उत्तरं जर का व्यवस्थित दिली तर तरी त्या पेशंटला समाधान वाटतं. त्यामुळं कुठलाही पेशंट विनाकारण आपल्याकडे येत नसतो. पेशंटला काही ना काही आजार झालेला असतो. अशा पेशंटला धीर देणं हे डॉक्टरचं प्रथम काम असतं आणि ते आपण करणं गरजेचं. आपल्या दवाखान्याचा प्रसार आणि प्रचार होण्यासाठी आठवड्यातून किंवा महिन्यातून एखाद्या मोठ्या डॉक्टरांना बोलवून, मोठ्या म्हणजे कोण की एमडी, गायनेकॉलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट असे मोठमोठे डॉक्टर असतात. अशा डॉक्टरांच्या महिन्यातून किंवा 15 दिवसातून एखादा मोफत कॅम्प घेऊन पेशंटला जर का आपण बोलवलं तर याच्यामुळे सुद्धा आपली पेशंट वाढले जातात. आणि ब्लड तपासणीचे सुद्धा आपण, ब्लड तपासणीचे म्हणा, डोळे तपासणीचे म्हणा, याच्यासारखे सुद्धा आपण कॅम्प आपल्या दवाखान्यामध्ये वेळोवेळी लावू शकतो. याच्यामुळे काय होतं की पेशंट वर फरक पडून पेशंट जो मोफत तपासणीसाठी आलेला असतो तो काय काय वेळा आपला परमनंट पेशंट होऊन जातो. त्यामुळं अशाही गोष्टी करणं डॉक्टरांना फार गरजेचं असतं. मित्र हो, दवाखाना हे एक दवाखान्याचं नातं हे एक लोकांचं आणि दवाखान्याचं एक वेगळ्या प्रकारचं नातं असतं. ते जतन करण्याचं काम डॉक्टरचं असतं आणि ते जर का डॉक्टरने जतन केलं तर निश्चितपणे डॉक्टरांना पेशंट कुठं कमी पडत नाहीत असा माझा एवढा तरी माझा अनुभव आहे. मित्र हो, मला वाटते मॅडमना बऱ्यापैकी त्या माझ्या प्रश्नाचे उत्तर दिलेत. तरी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा आणि पुढला व्हिडिओ